मी प्रोफेसर डॉक्टर सुधाकर रायरे आपल्या द कोहिनूर अकॅडमीमध्ये आपलं सर स्वागत करतो. मित्रो, सब्जेक्ट वर अग्रीमेंट हा टॉपिक घेऊन आपण PIQ ॲनालिसिसची सुरुवात केलेली आहे. त्याचा हा दुसरा पार्ट आहे. मित्रो, सब्जेक्ट वर अग्रीमेंट याच्यावर मी फक्त तुम्हाला PIQ सांगत नाही, तर तो त्या PIQच्या माध्यमातून तुम्हाला तो पूर्ण टॉपिक पूर्ण डिटेल्समध्ये शिकवतो आहे. म्हणून तुम्ही प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक बघा, म्हणजे जेणेकरून तुमचा टॉपिकची तयारी होणार आहे. आणि अशाच प्रकारच्या प्रश्नांना तुम्हाला भविष्यात सामोरं जायचं आहे. कारण की आपण जे प्रश्न घेतलेत ते काही माझ्या स्वतःच्या मनाचे घेतले नाही आहेत. ते आयोगाने विचारलेले प्रश्न वेगळ्या एक्झाममध्ये तिथले प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत. तर बघूया, आजचं लेक्चर सुरू करूया. तत्पूर्वी तुम्ही माझ्या अकॅडमीला जर काही नवीन लोक असतील की जे यूट्यूबला पहिल्यांदाच बघत असतील, तर कृपा करून त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, की जेणेकरून याच्या पुढचे जे लेक्चर्स आहेत ते तुम्हाला अवेलेबल होतील. कारण की आपण असेच वेगळे टॉपिक जे आहेत ग्रॅमरचे, ते सर्व टॉपिक आपण घेणार आहोत PIQच्या माध्यमातून. म्हणून तुमची संपूर्ण तयारी होणार आहे. आणि मित्रो, ग्रामर हा युनिव्हर्सल टॉपिक आहे. ती कुठलीही परीक्षा असू द्या, त्याच्यात असेच प्रश्न असतात. ग्रामरचे रूल चेंज होत नाही. म्हणजे तुम्ही जी आज तयारी करतायत माझ्याकडून, मी जे तुम्हाला PIQ सांगतोय, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला बँकिंग असेल, रेल्वेज असतील, सरसेवा असेल, MPC असेल, किंवा मग ग्रुप म्हणजे कंबाईन B, ग्रुप C हे जे आहेत, याच्यात तुम्हाला असेच प्रश्न तुम्हाला दिसायला भेटतील. चला बघूया. पहिला प्रश्न मित्रो, द कमिटी कन्सिडर युअर रिक्वेस्ट. हा राज्यसेवा 2020 ला आलेला प्रश्न आहे. द वर्ब विच अग्रीज विथ दी सब्जेक्ट द कमिटी इंटरनॅशनल कॉन्कर्ड इज. आता हे बाकीचं जाऊ द्या, थोडं तुम्ही डायरेक्ट प्रश्नाकडे लक्ष केंद्रित द्या. द कमिटी दॅट जस्ट कन्सिडर युअर रिक्वेस्ट. तर त्याच्यामध्ये तुम्हाला योग्य ते वर्ब इथून सिलेक्ट करून भरायचं आहे, अशा प्रकारची सूचना आहे. तर मित्रो, काही शब्द असे आहेत जे मी तुम्हाला काल पण सांगितले, कालच्या लेक्चरला, त्यातला शब्द आहे जसं पीपल, फॅमिली, ज्युरी, कमिटी, टीम, क्रीव, फिश, डिअर, हे जे शब्द आहेत मित्रो, हे शब्द असे आहे कलेक्टिव्ह नाउन जे सिंग्युलर म्हणून पण वापरतात आणि प्लुरल म्हणून पण वापरतात. तर मग ते सिंग्युलर म्हणून वापरले आहे की प्लुरल म्हणून वापरला आहे, तो त्या सेंटेन्सचा कॉन्टेक्स्ट होऊन ठरवायचा असतो. आता इथे बघा, जसं कालच्या लेक्चरमध्ये द फॅमिली आर पंक्च्युअल अँड हार्डवर्किंग असा प्रश्न आहे, आणि त्याच्यामध्ये आर हा बरोबर होता. द फॅमिली म्हणजे का, फॅमिलीचे मेंबर असा त्याचा अर्थ होता, म्हणून तिथे आर बरोबर होता. तुम्ही कालचं लेक्चर बघा, तिथे तो शब्द आहे. आता हा तसाच आहे. द कमिटी दॅट इज कन्सिडर युअर रिक्वेस्ट. आता कमिटीमध्ये एक व्यक्ती असतो का, अनेक असतात. मग कमिटीचे जे मेंबर्स आहेत त्याने तुमची रिक्वेस्ट कन्सिडर केली आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि इथे जर बघितलं, सब्जेक्ट वर अग्रीमेंट हा वर्ब आहे, म्हणजे हा V3 आहे. आता V3 आहे, तर मित्रो V3 च्या सोबत कोणते हेल्पिंग वर्ब येतात? हॅव, हॅज हे जास्त करून, आणि हॅड हा कॉमन आहे. तर हॅव, हॅज, हॅड हे तिघं दिसले तर तिथे त्याच्या प्लस बरोबर V3 असतो, आणि टू बी प्लस V3 असतो. म्हणजे पॅसिव्हमध्ये पॅसिव्ह रचना असेल तेव्हा असतं, पॅसिव्ह वाईज, त्याला आपण म्हणतो पॅसिव्ह वाईज. ओके. आता इथे बघा, द कमिटी दॅट जस्ट कन्सिडर युअर रिक्वेस्ट. आता आर येईल का हो? आर नाही येणार. आर कधी आला असता? जेव्हा तिथे क्रियापदाला ING असतं, VING असतं, तर आला असता. म्हणजे इज, आर, वॉज, वेअर हे कधी येतात? इथे जर ING असला तेव्हा, किंवा पॅसिव्ह रचना असली तेव्हा. हा पॅसिव्ह नाहीच आहे, म्हणून आर आणि इज हे एलिमिनेट होतात. द कमिटी, तुम्ही जर म्हटलं कमिटी आर कन्सिडर युअर रिक्वेस्ट, असं कधीच सेंटेन्स बघितलं नसेल आणि बघायला भेटणारही नाही. इज कन्सिडर युअर रिक्वेस्ट असंही कधी भेटणार नाही. मग उरतात दोनच, हॅज आणि हॅव. आता कमिटी, आता हा जो आहे इथे प्लुरल सेन्स मधून कन्सिडर केलाय. कमिटीचे वेगळे लोकांनी तुमची रिक्वेस्ट ही कन्सिडर विचारात घेतलेली आहे असा. म्हणून जर हे प्लुरल सेन्स मध्ये आहे, प्लुरल सेन्स मध्ये आहे कमिटी, तर मग इथे पाहिजे हेल्पिंग वर्ब प्लुरलच पाहिजे. मग हेल्पिंग हॅव हा प्लुरल आहे, हा येईल. हॅज येणार नाही, हा सिंग्युलर पाहिजे. जेव्हा सिंग्युलर सेन्स असेल तर हॅज आला असतं, म्हणून उत्तर आहे डी, हॅव. आणि इथे काय लिहिलं? कलेक्टिव्ह नाउन, सिंग्युलर प्लुरल, म्हणजे असे नाव फॅमिली, टीम, ज्युरी, क्रीव म्हणजे शिप्स, रेल्वेज मध्ये जे लोक असतात, जहाजमध्ये काम करणारे लोक, त्यांना तिथले कर्मचारी यांना आपण क्रीव म्हणतो, हवाई जहाज वगैरे.
फिश, डिअर यांचा वापर कलेक्टिव्ह आणि सिंग्युलर आणि प्लुरल नाव म्हणून होतो. तरी लक्षात ठेवा हे काही शब्द काही शब्द एक्सेट्रा म्हणजे अजून बरेच शब्द आहेत. मी जी काही बॅच लॉन्च केली किंवा माझे जे काही ॲप आहे त्याच्यामध्ये हे सारेशे शब्द मी PDF म्हणून तिथे दिलेले आहे. म्हणजे वेगळे शब्द कोणते आहेत असे की जे शब्द आपण अशा प्रकारे विचार केला पाहिजे, तर ते शब्दांची लिस्ट आपण दिलेली आहे. तर कमिटी हॅव कन्सिडर युअर रिक्वेस्ट, म्हणजे कमिटी हॅव म्हणजे कमिटीच्या मेंबरने तुमची रिक्वेस्ट कन्सिडर केलेली आहे असं म्हणून हॅव हे उत्तर आहे इथलं. चला पुढे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन. लेट्स सी. नेक्स्ट क्वेश्चन इज हिअर. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. MPSC 2019 म्हणजे राज्यसेवा 2019 हा प्रश्न आलेला आहे. आता द बास्केट ऑफ ॲपल्स अँड बियर्स वेअर हँगिंग फ्रॉम ए बुक. बुक नाही, हुक असणार ते, चुकलं असेल काहीतरी इथे, करेक्ट करून घ्या. हुक असेल ते, हुक असेल, एच असेल इथे, हुक फ्रॉम हुक. तर द बास्केट ऑफ ॲपल्स अँड बियर्स वेअर हँगिंग फ्रॉम हुक. ओके, करेक्ट सेंटेन्स ओळखायचा आहे मित्रो. जसं बॅगेजेस, एज अँड एक्सपिरियन्स, काही शब्द मी तुम्हाला असेच काही शब्द काल सांगितले. पेन अँड इंक हे असेच काही शब्द असतात मित्रो. जसे ब्रेड अँड बटर, मिल्क अँड ब्रेड, नाही का, फिश अँड करी, असे जे काही शब्द आहेत मित्रो, हॉर्स अँड कॅरेज, असे काही शब्द आहेत ते नेहमी सिंग्युलर असतात आणि त्यासमोर नेहमी सिंग्युलर वर्ब येत असतं. मग द बास्केट ऑफ ॲपल्स अँड बियर्स हे प्रकारचं हे हा जो आहे ॲपल्स अँड पियर्स हे एक सिंग्युलर नाऊन आहे. सिंग्युलर नाऊन आहे. मग सिंग्युलर नाऊन सोबत इथे सिंग्युलरच हेल्पिंग वर्ब पाहिजे. काय पाहिजे? सिंग्युलर हेल्पिंग वर्ब पाहिजे. म्हणजे इथे वेअर नको तर वाज पाहिजे. काय पाहिजे? वॉज. म्हणून इथे ते चुकलेलं आहे. दिस मस्ट बी वन ऑफ द बेस्ट प्लेस दॅट हॅव बीन स्टेज ॲट स्टॅफोर्ड दिस सीझन. आता इथे आपल्याला हे सब्जेक्ट वर ॲग्रीमेंटचं आपण बघतो आहे म्हणून बऱ्याचदा डायरेक्ट वर्ब कॉन्सेंट्रेट करायचं. हॅव बीन बरोबर अंडरलाईन करून घ्यायचं, नंतर तुम्हाला ते उत्तर शोधायला सोपं जातं. दिस मस्ट बी वन ऑफ द बेस्ट प्लेस. आता दिस मस्ट बी हे सुद्धा पण हे मॉडेलमध्ये येते आणि हे पण आहे. द सक्सेस ऑफ द न्यू ब्रांचेस इज वन ऑफ द रिसेंट डेव्हलपमेंट. द सक्सेस ऑफ हा पण एक वर्ब आहे आणि इथे हा पण एक वर्ब आहे. तर मग आपण आपला लॉजिक, आपला अनालिसिस लावायचं. आता पहिलं आपण बात केलं, का बात केलंय? द बास्केट ऑफ ॲपल्स अँड पियर हे सिंग्युलर आहे. हे जर सिंग्युलर आहे तर येणार इथे हेल्पिंग वर्ब हे सुद्धा सिंग्युलर पाहिजे. मग वेअरला रिप्लेस कोण करणार? वॉज करणार, इज नाही करणार. कारण की ज्या टेन्समध्ये सेंटेन्स आहे त्याच टेन्सचा वर्ब घ्यायचा असतो, हा नियम आहे. म्हणून वॉज पाहिजे तिथे, म्हणून ते चुकलेलं आहे. दिस मस्ट बी वन ऑफ द बेस्ट प्लेस. आता दिस मस्ट बी हे मॉडेलमध्ये नो, देर इज नो एरर. मग पुढे जाऊया. वन ऑफ द बेस्ट प्लेस, तिथे पण एरर नाही. दॅट हॅव बीन स्टेज ॲट स्टॅफोर्ड, एका फॉरेन कंट्रीमध्ये एक शहर आहे. हॅव बीन. ओके, आता एरर इथे आहे का बघूया. आता मित्रो इथे मात्र आता तुम्ही काय केलं असतं, आता दॅट इथे दिसतोय, हा दॅट दिसतोय, तर तुम्ही म्हटलं असतं ते हॅज वापरला पाहिजे. म्हणून तुम्ही याला पण चुकीचं पकडलं असतं, पण ते चुकीच झालेलं असतं. तर हे बरोबर आहे. का बरोबर आहे? की दॅट हा रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. काय आहे? रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. जेव्हा दॅट हा रिलेटिव्ह प्रोनाउनचं काम करतं तेव्हा त्याच्या पुढचा येणारा वर्ब ह्या दॅटच्या आधी जे काही नाऊन असतं, आता हे नाऊन आहे, हे नाऊन आहे, त्यानुसार ठरत असतं. जर ते प्लुरल असेल तर इथे येणारं वर्ब सुद्धा प्लुरल असतं. तर ते सिंग्युलर असेल तर इथे येणारं सुद्धा वर्ब हे सिंग्युलर असतं. तर जर प्लेस बघितला, प्लेस हे सिंग्युलर नाऊन आहे, म्हणून सिंग्युलर नाऊन प्लेस डिमांड करतो, प्लेस हे अनेक वचनी नाऊन आहे, प्लुरल नाऊन आहे, तो डिमांड करतो की देअर शुड बी प्लुरल वर्ब. देन हॅव बीन इज करेक्ट, म्हणून हॅव बीन इज करेक्ट आहे, म्हणून हे बरोबर आहे. पुढचं, द सक्सेस ऑफ द न्यू ब्रांच इज वन ऑफ द रिसेंट डेव्हलपमेंट दॅट जस्टिफाय आवर फेथ इन द कंपनी. हे यासारखंच हे एक्झाम हे आहे, यासारखं ह्यात इथे पण डोकं लावायचं होतं आपल्याला. दॅट हा रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. रिलेटिव्ह प्रोनाउनच्या आधी काय? डेव्हलपमेंट्स आहे. डेव्हलपमेंट आहे काय? अनेक वचनी प्लुरल नाऊन आहे आणि प्लुरल नाऊन काय म्हणेल? आमच्यासोबत प्लुरल वर्ब पाहिजे, म्हणून जस्टिफाय हे सुद्धा बरोबर आहे. मग इथे जस्टिफाईज केलं असतं तर ते चुकलं असतं. मग तुम्ही जर विचार केला असता की दॅट नंतर जस्टिफाय झाला पाहिजे तर ते चुकलं असतं. म्हणून हे बरोबर आहे. म्हणजे हेही बरोबर आहे. म्हणजेच काय? बी आणि सी बरोबर आहे. बी अँड सी, ओनली बी अँड सी हे दोघं बरोबर आहे. इथे काय लिहिलं? सिंग्युलर सब्जेक्ट रिलेटिव्ह प्रोनाउन. सिंग्युलर सब्जेक्ट म्हणजे काय? हे रचना. जेव्हा सिंग्युलर सब्जेक्टची रचना असेल तेव्हा तिथे सिंग्युलर वर्ब येणार आणि जेव्हा रिलेटिव्ह प्रोनाउन, दॅट हा रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून वापरला गेला असेल तर तेव्हा सुद्धा
दॅटच्या आधीचं नाऊन बघायचं, ते सिंग्युलर की प्लुरल, प्लुरल असेल तर प्लुरल वर्ब पाहिजे, सिंग्युलर असेल तर सिंग्युलर. आपण सिंग्युलरचं पण एक्झाम्पल पुढे घेतलेलं आहे. होप तुम्हाला हे समजलं असेल. पुढे जाऊया. पॉइंट ऑफ द इनकरेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस STI 2015 आलेला प्रश्न. इच बुश अँड इच ट्री हॅज द राईट टू ग्रो इन द ग्राउंड. तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये हे सुद्धा मी सांगितलं आहे. आता आपण व्हर्बला अंडरलाईन करून घेऊया. बऱ्याचदा काय करायचं, डायरेक्ट व्हर्बला अंडरलाईन करायचं. हॅज, नायदर श्याम अँड श्याम हॅव, शांती आणि सुमिती गो, नंतर आयदर सोनी और राणी हॅज ब्रोकन. आता आपल्याला व्हर्बमध्ये एरर शोधायला सांगायचं. व्हर्बमधला पार्ट आपण शिकतोय सब्जेक्ट व्हर्ब अग्रीमेंट, म्हणून आपण व्हर्बला पहिल्यांदा अंडरलाईन करून घ्यायची आणि मग आपला लॉजिक लावायचा की आपण काय शिकलोय, आपल्याला कन्सेप्ट काय आपली क्लिअर आहे ती इथे अप्लाय करायची. आता कन्सेप्ट काय क्लिअर आपली, इच, एव्हरी, समथिंग, एनिथिंग, नथिंग, नोबडी. याच्या नंतर या नाऊन सिंग्युलर असतं आणि हे नेहमी सिंग्युलर असतात, म्हणून येणाऱ्या अशा सेंटेन्समध्ये येणारं व्हर्ब सुद्धा काय असतं, सिंग्युलर असतं. म्हणजे काय, एकवचनीच असतं. म्हणजे ते काय येणार, ते एकवचनी म्हणजे काय, इज, वॉज असेच येणार. इज, वॉज एकवचनी. किंवा मेन व्हर्बला ES लागेल, ES लागेल, म्हणजे ES किंवा ES लागेल. डज पण येऊ शकतो निगेटिव्ह सेन्समध्ये. ओके, आता बघूया मेन वर्बला. हे मेन वर्ब V1 ला ES लागतो. निगेटिव्ह करायचं असेल तर डज नॉट, आणि त्याचं क्वेश्चन येस नो टाईप क्वेश्चन करतात डज आधी. तर ठीक आहे, हा वेगळा पार्ट आहे, पण ह्याचाच पार्ट आहे. याच्यावर फोकस करूया. तुमच्या लक्षात आलं असेल, इच बुश अँड इच ट्री हॅज. आता इज, वॉज सिंग्युलरमध्ये हॅज पण येतो, बरोबर, हॅज पण येतो. आता आपण बघूया सेंटेन्सनुसार. इच बुश अँड इच ट्री हॅज द राईट टू ग्रो इन द ग्राउंड. आता हॅज बरोबर आहे का, तर हॅज बरोबर आहे, कारण की हा सिंग्युलर आहे. हा सिंग्युलर तर हा सिंग्युलर आहे. देयर इज नो एरर, म्हणून हे दिस इज राईट. आपल्याला इनकरेक्ट शोधायचे. निदर नॉर शेम. आता नायदर नॉर आयदर ऑर सांगितलं होतं, असं जर आलं तर याच्या आधीचा सब्जेक्ट शोधायचा, त्याच्यानुसार वर्ब घ्यायचं. आता निदर हे नेहमी काय असतं, सिंग्युलर असतं, म्हणून इथे आयजे हॅज हे चुकलेलं आहे, सिंग्युलर पाहिजे हॅज. निदर नॉर श्याम हॅज सिंपथी फॉर दी पुअर पॅरेंट्स. ओके, पुढे शांती आणि सुमती. जेव्हा ॲड असे कंजंक्शन आहे, कंजंक्शन हा वेगळा पार्ट आहे, तो आपण वेगळ्या पार्ट कंजंक्शनचे जेव्हा क्वेश्चन PYQ घेणार आहे त्यात तुम्हाला मी कंजंक्शनचे एक्सप्लेनेशन देणार आहे. पण मी मागच्या लेक्चरमध्ये याचा अँड सुद्धा उल्लेख केलेला आहे. तर अशामध्ये जेव्हा कंजंक्शन अँड हा दोन नाऊनला जोडतो तेव्हा येणारा वर्ब हे नेहमी कसं असतं, नेहमी अनेकवचनी असतं. नेहमी अनेकवचनी असते, नेहमी अनेकवचनी असते. म्हणून शांती आणि सुमिती गो हँड इन हँड हे बरोबर आहे. देयर इज नो एरर. फक्त चुकलं हे आहे, बरोबर. इदर सोनी और राणी हॅज ब्रोकन दिस बँगल्स. आता इदर पुन्हा सांगितलं, आयदर नायदर आलं तर त्यात आधीच्या सब्जेक्टनुसार वर्ब घ्यायचं. आता याच्या आधी काय आहे, सोनी आहे, सोनी काय सिंग्युलर, तर इथे हॅज येणार. आणि हेही सांगितलं आयदर नायदर इच एव्हरी काही असू द्या, त्याच्यासोबत येणारं वर्ब नेहमी सिंग्युलर असतं. हे डोक्यात फिट करून घ्या. म्हणून हॅज सुद्धा बरोबर आहे. देयर इज नो एरर. मग फक्त चुकलं काय, 2 नंबरचा प्रश्न चुकलं, इथे हॅज पाहिजे होता तेच, आणि तेच इथे लिहिलं आहे. डिस्ट्रीब्यूट. आता हां, आयदर नायदर हे काय असतात, डिस्ट्रीब्यूट प्रोनाउन आहेत. आयदर नायदर यांचा वापर डिस्ट्रीब्यूट प्रोनाउन पण होतो आणि डिस्ट्रीब्यूट ॲडजेक्टिव्ह म्हणून पण होतो. आपण डिस्ट्रीब्यूट ॲडजेक्टिव्हचे जर एक्झाम्पल आले तर त्यात मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल. पण यासोबत नेहमी सिंग्युलर वर्ब येतं, ते लिहिले आयदर और नायदर यांच्यासोबत नेहमी सिंग्युलर वर्ब येतं. फक्त औपचारिक असतील फक्त ते नाऊन प्लुरल असतं, हे लक्षात घ्या. हे मागच्या लेक्चर पण मध्ये सांगितलं. सिंग्युलर प्रोनाउन इच एव्हरी इट एक्सेट्रा याची सुद्धा लिस्ट मी मागच्या लेक्चरमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही पहिलं लेक्चर बघा. जर नवीन असाल तर माझं पहिलं लेक्चर याच्यातलं बघा, जे PYQ अनालिसिस आहे म्हणून सांगतो. आणि प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक बघा मित्र. तुम्ही जर पहिल्यांदा बघत असाल तर प्रत्येक प्रश्न बघा. प्रत्येक प्रश्नामध्ये व्हरायटी आहे आणि त्यातून तुम्हाला टॉपिक्स एक्सप्लेन करून सांगतो की जेणेकरून PYQच्या माध्यमातून तुमची टॉपिकची तयारी होते. तुम्ही वेगळा अभ्यास करायची गरज पडणार नाही आहे. तुम्हाला आता मेन्स एक्झामला समोर जायचे, स्कोर वाढवायचा आहे, तर तुम्हाला माझ्या PYQच्या अनालिसिसचा भरपूर असा फायदा होणार आहे. फक्त लेक्चर शेवटपर्यंत बघा. आणि जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे जे PYQ आहेत ते तुम्हाला अवेलेबल होतील. आणि आपण सर्व प्रकारच्या टॉपिकला टच करणार आहोत. टेन्स असेल, व्हॉइस असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट असेल, डिग्री असेल,
मग ते पार्ट ऑफ स्पीचचे कुठलाही पार्ट असेल, आपण सर्वच टॉपिकला हात घालणार आहोत PYQच्या माध्यमातून आणि तो टॉपिक शिकवणार आहोत. म्हणून तुमचा खूप प्रचंड फायदा याच्यातून होणार आहे आणि तो करून घ्या. चला पुढे जाऊया. राईट इन द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब इन दी गिवन. ओके, सेंटेन्स पाहिजे होतं, ते काय राहिलं असेल. ओके, करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब लिहायचं आहे. हे फार सहज मार्क देऊन जाणारा प्रश्न होता मित्र. कसा? ईच ऑफ दिस रूम्स. आता ईच मी काय सांगितलं, ईच नेहमी सिंग्युलर असतं आणि ऑब्जेक्ट नसतं, त्यानंतर येणारा नाऊन हे नेहमी प्लुरल असतं. हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह नाऊन आहे. तर ईच ऑफ दिस हे बरोबर आहे. आता इथे त्यांनी फक्त आपल्या इथे शोधायचं नाही, टिंब जागा, रिकाम्या जागा भरायच्या, योग्य त्या ऑप्शन निवडून. आता यासोबत नेहमी सिंग्युलर येतं. आता इथे जर इथे लक्ष केलं तर हे काय प्लुरल आहे म्हणून बाद होतं. आता सिंग्युलर प्लुरल काय आहे हे जर बेसिक क्लिअर नसेल मित्र तर ते आपण वेगळ्या पद्धतीने शिकवणार. पण जर तुमचं क्लिअर असेल, तुम्हाला लक्षात आलं असेल की हे येतच नाही आर. आता रूम तुम्ही काय केलं असतं, रूम दिसतंय तर रूम सोबत तुम्ही आर घेतला असता किंवा वेअरचा विचार केला असता किंवा हॅटचा पण विचार केला असता कधी कधी, बरोबर. पण एवढे तिघ ऑप्शन बरोबर येणार नाही ना जर कॉमन सेन्स लावला. एकच ऑप्शन बरोबर येणार, कारण की ईच नेहमी सिंग्युलर असतं म्हणून इथे सिंग्युलरच पाहिजे. म्हणून आर बाद होतो, वेअर पण बाद होतो आणि हॅट तर कॉमन आहे. ईच रूम ऑफ दिस रूम्स हॅड गुड इनफ, ईच ऑफ दिस रूम्स हॅड गुड इनफ फॉर मी. आता हे येणार नाही, हे पण हे कॉमन आहे. इज येणार. ईच ऑफ दिस रूम्स इज गुड इनफ फॉर मी असं, म्हणून इज बरोबर आहे. चौथा नंबरचा ऑप्शन बरोबर होता. कॉमन सेन्सवर होता तो प्रश्न, सहज मार्क देऊन जाणारा प्रश्न होता आणि कधी विचारला होता, 2019 कंबाईनच्या 2000ला विचारला होता. पुढे बघा, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन दी ब्लँक्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. ओके, आपल्याला ब्लँक्स भरायचे तिथे. आता बघूया. 10 pounds that's just lot of money. 20 miles that's just not a great distance. In these days of rapid travel, okay, there are eggs and bacon for breakfast. Okay, आता इथे जर बघितला मित्र, जेव्हा सेंटेन्समध्ये अमाऊंटचा, वेटचा, क्वांटिटीचा, डिस्टन्सचा, लेंथचा, पिरियडचा उल्लेख असेल मित्र, काय बोलतोय, जेव्हा सेंटेन्समध्ये अमाऊंट, वेट, डिस्टन्स, क्वांटिटी यांचा उल्लेख असेल, अजून काही सुटलंय का, पिरियड यांचा, लेंथ यांचा पिरियड म्हणजे काय, 1925, 2025 असे काही असेल, किंवा एखादा म्हणजे इयर पिरियड, ड्युरेशनचा उल्लेख असेल तो काहीतरी, ती लेंथ म्हणजे लांबी रुंदी 1 मीटर, 4 मीटर, 5 मीटर असं काहीतरी, क्वांटिटी वेट 1 किलो, 4 किलो, 5 किलो, 10 किलो हे झालं किलो, डिस्टन्स 1 माइल, 2 माइल्स, 4 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, हे अमाऊंट 100 रुपये, 10 रुपये, 50 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये, हे अशा गोष्टींचा उल्लेख असेल, अशा गोष्टींचा किंवा फॉरेन करन्सीच्या अमाऊंटचा उल्लेख असेल तर ते नाव नेहमी सिंग्युलर असतात. जरी दिसतं तुम्हाला प्लुरल वाटत असतील, भासत असेल, पण ते नेहमी सिंग्युलरच असतात. त्याच्यासोबत येणारं वर्ब सिंग्युलरच असतं. कसं बघा, आता इथे बघूया. 10 pounds इज अ लॉट ऑफ मनी. आणि दुसरं कॉमन सेन्स इथे, आता इथे बघा, अ लॉट ऑफ मनी, अ लॉट, हे सिंग्युलर नाउनला कॉमन नाउनला क्वालिफाय करतं, बरोबर. म्हणून त्यानुसार सिंग्युलर येईल, पण तो जाऊ द्या, तो वेगळा पार्ट, तुम्ही कन्फ्युज होणार. एवढं हे लक्षात ठेवा. अशा गोष्टींचा उल्लेख असेल तर त्यासोबत येणारं वर्ब नेहमी सिंग्युलर असतं. याच्यासोबत येणारं नाउन नेहमी सिंग्युलर असतं. सिंग्युलर असतं, लिहिलंय, सिंग्युलर वर्ब येतं, नाउन नाही, वर्ब, सॉरी चुकलं असेल, नाउन उच्चारात आला असेल तर तो करेक्ट आहे वर्ब. तर 10 pound इज, इथे इज पाहिजे किंवा वाज पाहिजे, बरोबर. इज वाज आहे का वाज नाही आहे, वाज नाही, वाजचा विचार होणार नाही. वॉज नाही आहे, वाजचा विचार होणार नाही. हॅज पण नाही आहे, हॅजचा पण विचार होणार नाही. मग तिथे नाहीच आहे म्हणून त्याचा विचारच करू नका. जे नाही त्याचा विचार करायची गरज नाही. मग इथे इज असला पाहिजे. 20 miles म्हणजे इज कुठे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे. पहिला इज म्हणजे इथे लगेच 2 ऑप्शन एलिमेंट होत आहेत, पहिला आणि तिसरा, बरोबर. मग दुसरा आणि चौथ्यामध्ये उत्तर आहे, म्हणजे पहिल्यामध्ये इज आला पाहिजे. 20 miles इज दॅट जस्ट नॉट अ ग्रेट डिस्टन्स. आता सुन हे बघा, 10 pounds हे सिंग्युलर झालं. 10 pounds हे करन्सी आहे फॉरेन करन्सी. 20 miles हे एक अंतर आहे, हे सिंग्युलर आहे, हे सिंग्युलर आहे, म्हणून 20 miles पुन्हा यासोबत इज येणार. इथे इज आहे, इथे पण इज आहे, मग याच्यात दोघांमध्ये ऑप्शन आहे, बरोबर. पुढे बघा, देअर इज इग अँड बेकन फॉर ब्रेकफास्ट. आता थोडंसं मला वाटतं इथे आर असणार आहे असं वाटतं, किंवा इथे आर असणार, पण ऑप्शन लिहिताना थोडी गडबड केली झालेली आहे, ते करेक्ट करून घेता येईल आपल्याला प्रश्नपत्रिकेवरून ऑप्शन बघताना.
पण देर इज इथे पण इजच पाहिजे. म्हणजे जिथे तिघ ठिकाणी इजीज आहे ते उत्तर बरं आहे. एक तर 2 असेल किंवा चौथं एक ठिकाणी कुठेतरी आर असणार आहे, तो माझ्याकडे राहिला आहे. पण तिघा ठिकाणी इज भरतोय, इज लिहिला जाईल, इज येईल सिंग्युलर, हे सिंग्युलर आहेत म्हणून इज येणार. म्हणून बघा तिघा ठिकाणी इज आला पाहिजे. म्हणून बघा हे जे लिहिलं आहे तेच ऑलवेज सिंग्युलर वर्ब, यांच्यासोबत ऑलवेज सिंग्युलर वर्ब येतं. हे काय आहे, हे अमाऊंट आहे. हे काय आहे, हे डिस्टन्स आहे, डिस्टन्सचा उल्लेख आहे. तर असा हा प्रश्न होता 2017 टॅक्स असिस्टंट 2017 आलेला प्रश्न होता. तर अशा प्रकारे तुम्हाला त्याला सॉल्व्ह करायचा आहे. PYQ बघा आणि जे करेक्शन ते करून घ्यायचं. ओके, फिल इन द ब्लँक्स फ्रॉम अल्टरनेटिव्ह गिवन बिलो. राज्यसेवा 2000 प्रश्न आहे. बरेली, वेट अँड राईस. आता हा कंजंक्शनचा प्रश्न आहे पुन्हा. जेव्हा मित्र अँडने 2 नाऊन किंवा 2 पेक्षा जास्त नाऊन जोडतात त्यासोबत येणारा वर्ब नेहमी अनेक वचने असेल, अनेक वचने आलं पाहिजे यासोबत. 20 miles हे सिंग्युलर आहे, यात आताच जस बघितला सिंग्युलर येणार. नॉट अ गेस्ट डिस्टन्स इन दिस डेज ऑफ रॅबिट ट्रॅव्हल. ओके, आता बघा, आता इथे पहिल्या याच्यामध्ये प्लुरल आला पाहिजे. आता इज सिंग्युलर आहे, मग हे बाद होते. प्लुरलवाला कोणता आहे, प्लुरलवाला पहिल्या पाहिजे. प्लुरल फक्त 2च ठिकाणी आहेत, बरोबर. मग याच्यामध्ये उत्तर आहे, हे मी बाद होतंय. मग तिथे आर हा पाहिजे, बरोबर. नंतर 20 miles हे सिंग्युलर आहे, सिंग्युलर वर्ब कोणतं इथे इज आहे, म्हणून तिसरं उत्तर आहे. चौथं पण बाद आहे, आर या दोघं ठिकाणी नाही. या 20 miles सिंग्युलर कन्सेप्ट आहे, आता जस्ट शिकवलं मी तुम्हाला. म्हणून त्यानुसार ऑप्शन नंबर 3 इज राईट, आर अँड इज. बरेली, वीट अँड राईस 3 नाऊन अँडने जोडले अँड कंजंक्शनने जोडले म्हणून तिथे येणारं वर्ब हे अनेक वचनी आर येईल. आणि हे 20 miles सिंग्युलर आहे, 20 miles सोबत इथे येणारं सिंग्युलर इजच आहे, मग इज पाहिजे. ओके, पुढे जाऊया. लेट्स मूव्ह हेड. फाइंड आउट द इनकरेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. मित्र, जो गोष्ट इथे तुम्ही प्रश्नातून बघत असाल, जो टॉपिक म्हणून शिकवला जातो त्यानंतर PYQ घेतले जातात. पण मी तुम्हाला PYQच्या माध्यमातून टॉपिक शिकवतोय, म्हणजे खूप डिटेलमध्ये शिकवायचा प्रयत्न माझा आहे. फाइंड आउट द इनकरेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. आणि जर नवीन असाल, काही गोष्टी तुम्हाला वाटतं की नोटमध्ये नोट डाऊन केल्या पाहिजे, तर ते लिहून काढा की जेणेकरून तुम्ही आयुष्यात कधीही विसरणार नाही. फाइंड आउट द इनकरेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. म्हणजे इनकरेक्ट सेंटेन्स शोधायचे. 4 सेंटेन्स आहेत, त्यातला इनकरेक्ट चुकीचं सेंटेन्स कोणतं आहे ते ओळखायचं आहे आपल्याला. हा आलेला होता टॅक्स असिस्टंट 2017 आला प्रश्न. पहिला ऑप्शन बघूया. लेट्स सी. 50,000 रुपीज इज ए बिग अमाऊंट. आता पुन्हा इथे अमाऊंटचे उल्लेख 50,000 रुपीज म्हणजे सिंग्युलर नाही, मग सिंग्युलर इज बरोबर आहे, देयर इज नो एरर. 10 miles आर नॉट शॉर्ट डिस्टन्स. आता पुन्हा हे अंतर आहे, हे अमाऊंट होतं, हे अंतर आहे. आर नाही येणार, हे सिंग्युलर पाहिजे, इथे इज पाहिजे होता, म्हणून हे चुकलेलं आहे. 5 years इज अ लॉंग पिरियड. आता हा पिरियड आहे बघा, पिरियडचा पण उल्लेख इथे केला आपण, बरोबर. पिरियडचा पण उल्लेख केलेला इथे. ओके, 5 years इज अ लॉंग पिरियड झालं. वन ऑफ द बुक इज डॅमेज. आता वन ऑफ द रत्ना नेहमी हे पण सांगितलं, इच ऑफ द वन ऑफ द रत्ना नेहमी वन ऑफ दच्या रचनेमध्ये नेहमी सिंग्युलर वर्ब येत असतं. हे तर आपण हा कॉमन सेन्सचा पार्ट आहे, म्हणून इथे इज बरोबर आहे. हा सुपर डिग्रीमध्ये पण वापरतात आपण हा पार्ट. वन ऑफ द बुक इज डॅमेज, मग इथे नो एरर. म्हणजे एरर कुठे आहे, फक्त 2 नंबर सेंटेन्समध्ये आहे जिथे इज पाहिजे होता. आणि हा सेंटेन्स जस्ट आपण बघितला मागे, 10 miles इज नॉट ए शॉर्ट डिस्टन्स, म्हणून दुसरं ऑप्शन चुकलेलं आहे. त्यांनी सांगितलं इनकरेक्ट शोधायचा, म्हणून उत्तर तुमचं 2017ला टॅक्सला आलेला प्रश्न आहे. चला, होप तुम्हाला समजलं असेल. फार इझी आहे मित्रो. मी प्रश्न घेताना शॉर्टिंग करून घेतलेले आहेत की जो कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतोय त्या रिलेटेड जर मला क्वेश्चन दिसत आहेत अजून जास्त, तर मी ते क्वेश्चन त्याच्या खालीच ॲड करून घेतले, जेणेकरून तुमची एक लिंक राहील, एक प्लॉट राहील. प्लॉट म्हणजे काय, चेन ऑफ दी, म्हणजे प्लॉट म्हणजे काय, सिक्वेन्स राहील तुमच्या अंडरस्टँडिंगमध्ये, समजून घेण्यामध्ये लवकर समजेल. जर मी एक क्वेश्चन वेगळा, दुसरा क्वेश्चन वेगळा, मग डायव्हर्जन होईल. तुमचं मन स्थिर नाही होणार, कॉन्सन्ट्रेशन वाढणार नाही. तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढावं आणि तो टॉपिक एकदम व्यवस्थित क्लिअर व्हावा, म्हणून मी त्या टॉपिकला धरून अजून काय प्रश्न असेल तर मी ते ॲड करायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे बघा. पॉइंट आउट द इनकरेक्ट सेंटेन्स. फॉरेस्ट 2019 आलेला प्रश्न आहे. इनकरेक्ट सेंटेन्स शोधायचा आहे. आता बघा, नीदर इंडिया नॉर पाकिस्तान इज गिल्टी ऑफ एनिमिटी दॅट ऑपरेट्स ॲट दी अनकॉन्शियस लेवल ऑफ माइंड. आता
निदर हा नेहमी सिंग्युलर नाऊन म्हणून येतो, तर त्यासोबत सिंग्युलर वर्ब पाहिजे. इज बरोबर आहे. इज बघा बरोबर आहे. नो एरर बरोबर आहे. त्यांनी काय इनकरेक्ट शोधायचं आपल्याला. 90 किलोमीटर्स इज, आता इथे इज काय आहे बघा, इथे वर्ब 90 किलोमीटर्स इज अ लॉंग डिस्टन्स फॉर ए बायसिकल राईड. आता हे पुन्हा किलोमीटरचा उल्लेख आहे. किलोमीटर नेहमी सिंग्युलर असतं म्हणून इज पण बरोबर आहे. इनकरेक्ट शोधायचं आपल्याला. युअर डॉटर अँड माइंड आर कॉरलिंग ॲट द गार्डन. आता युअर डॉटर आणि माइंड, माइंड म्हणजे माझी, माइंड माय डॉटर ऑल्सो आर कॉरलिंग ॲट द गार्डन. गार्डन शेजारी काय एकमेकांशी भांडतायत. आता अँड हे दोन सिंग्युलर नाऊन जोडतायत, मग दोन सिंग्युलर बरोबर आर बरोबर आहे. देयर इज नो एरर बरोबर. गांधी वॉज वन ऑफ द बेस्ट लीडर हु हॅव एव्हर लिव्ह ऑनेस्टली. ऑनेस्टली आता इथे बघा गांधीजी वॉज, इथे काही नो एरर आहे. वन ऑफ द बेस्ट लीडर्स, आता लीडर्स हु हॅव, आता इथे वर्ब आहे लिव्ड. आता इथे बघा जसा दॅट हा आपण रिलेटिव्ह प्रोनाउनमध्ये घेतो तसा हु सुद्धा रिलेटिव्ह प्रोनाउनमध्ये वापर होतो. जेव्हा आपण दॅटच्या आधीचा नाऊन बघायचो तसाच हुच्या आधी सुद्धा आधीचा नाऊन बघायचा. नाऊन एन म्हणजे एन फॉर नाऊन, नाऊन शोधायचा. तो सिंग्युलर असेल तर इथे येणार वर्ब सिंग्युलर. इथला नाऊन हा प्लुरल असेल तर इकडे सुद्धा प्लुरल येईल. म्हणजे दोघांचा रूल सारखा आहे. दॅट किंवा हुच्या आधी येणारा नाऊन सिंग्युलर तर वर्ब सिंग्युलर, येणारा नाऊन प्लुरल. तर नेक्स्ट क्वेश्चन मित्रो, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स इन द गिवन सेंटेन्स. हा ASO 2017 आलेला प्रश्न आहे मित्रो. हा सहज मार्क देऊन जाणारा प्रश्न होता. सहज यांनी तुम्हाला मार्क दिले असते. कसं बघा, आय डॅश स्पोकन टू हिम ऑन द सब्जेक्ट मेनी टाइम्स. आता स्पोकन हा जो आहे हा V3 आहे. V3 कोणासोबत येतो? हॅव, हॅज, हॅड आणि पॅसिव्ह रचनेमध्ये टू बी सोबत पण येतो. ओके, तर इथे बघा इथे हॅड नाही आहे म्हणून इथे हॅडचा विचार होत नाही. बरं, इथे हॅव आहे का? हॅव हा आहे म्हणून हॅव सर्वीकडे आहे. पहिला हा 1 2 3 या तिघांमध्ये उत्तर आहे. हा तर नाही होत, मग हा बाद होतोय. आता पुढचं सेंटेन्स, आय डॅश स्पीकिंग टू हिम फॉर 10 मिनिट्स. आता फॉर मित्रो हा फॉर आणि सिन्स, हा एनी परफेक्ट आणि एनी परफेक्ट कंटिन्युअस, कोणताही पूर्ण काळ की कोणताही चालू पूर्ण काळ, म्हणजे तो पास्ट असेल, प्रेझेंट असेल, फ्युचर असेल, या दोनच टेन्समध्ये जास्त करून याचा वापर केला जातो. आता फॉर आहे तर फॉरनुसार स्पीकिंग हे बरोबर आहे, त्याच्यामध्ये काही एरर नाही, तो दिला पण नाही त्या पार्टमध्ये. मग यासोबत काय येणार? एकतर हॅव बीन, हॅज बीन, हॅड बीन याचा विचार. हॅड तर नाहीच आहे. मग आय जो आहे, आय सोबत नेहमी काय येतो? हॅव येतो किंवा एम येतो. एमचा विचारच होणार नाही, हा फॉर आहे म्हणून. इथे हॅव पाहिजे. मग हॅव परत हा चालू पूर्ण काळ आहे, फॉर आलाय म्हणून इथे हॅव बीन पाहिजे. मित्रो फॉर आणि सिन्स हा टेन्सचा पार्ट आहे. टेन्स हे जे लेक्चर आहे, टेन्स हा जो पार्ट आहे मित्रो, त्याच्यात मी हा कव्हर केला आहे. पण हा टॉपिक आपण कव्हर करणार आहोत कुठे? जेव्हा टेन्सचे PIQ आपण बघणार आहोत तिथे आपण हा टॉपिक कव्हर करणार आहोत. तर मग इथे काय पाहिजे? हॅव बीन स्पीकिंग असं, आय हॅव बीन स्पीकिंग टू हिम फॉर 10 मिनिट्स असं पाहिजे. आणि इथे हॅव, आता स्पोकन आहे म्हणून हॅव. आता हे बाद का होत आहेत? इथे हा आता म्हणजे हॅव बीन हे बरोबर आहे, मग हे बाद का होतात? इथे हॅव बीन असं नाही येणार म्हणून हे बाद होत आहे. आता इथे हॅव येतोय पण इथे पुन्हा हॅव येणार नाही, कारण की हॅव सोबत ING येत नाही. ING कुठे येतो? एम इज आर वॉज वेअर, एम इज आर वॉज वेअर यासोबत येतो किंवा चालू पूर्ण. नंतर डीड आणि हॅव बीन. आता डीड इथे काय डीड आहे, आता डीड इथे येणार नाही, कारण डीड सोबत स्पोकन येत नाही. डीड असेल तर इथे V1 पाहिजे, स्पीक पाहिजे होता म्हणून हा बाद होऊन जातो, म्हणजे याचा विचारच होत नाही. इथे आला असता हॅव बीन बरोबर होता. म्हणजेच उत्तर काय आहे? जिथे हॅव आणि हॅव बीन आहे ते म्हणजे पहिलंच उत्तर होतं म्हणून पहिला ऑप्शन बरोबर होता. पुढचं जाऊया. आयडेंटिफाय द इनकरेक्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स बिलो. पेज 2017 प्रश्न आहे. ही होप्स दॅट हॅजंट मेक्स मिस्टेक. आता हॅजंट, आता हॅव, हॅज, हॅड यात रूपात नेहमी V3 येतो. हा V3 आहे का? नाही आहे. इथे मेड पाहिजे होतं म्हणून इथे चुकलेलं आहे, म्हणून इथे चूक आहे. ऑप्शन नंबर 3 होता. सहज मार्क देऊन जाणारा प्रश्न या टेन्सचा प्रश्न आहे. आपण टेन्समध्ये हे सर्व
हॅव कोणासोबत हॅड कोड येतो, डीड कोड येतो, पण त्यात काय रूपांतर होतं, चेंजेस काय होतात ते आपण सर्व टेन्समध्ये बघणार आहोत, त्याचे POQ जेव्हा बघणार आहे. पण हा सहज मार्क देऊन जाणार प्रश्न होता, पेज 2017ला आलेला प्रश्न होता. पुढचा, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस, पेज 2017ला. 2 pounds ऑफ कॉफी कॉस्ट 2 pounds of coffee cost 7 and 6 pence. आता तुम्हाला मी सांगितलं 2 pounds of cost. आता हे नेहमी सिंग्युलर असतं. आता मग हे सिंग्युलर नाही आहे, प्लुरल आहे, इथे पाहिजे कॉस्ट, इथे पाहिजे कॉस्ट, असं पाहिजे. तुम्हाला मी हे शब्द दिलाय मित्रो. असे काही शब्द आहेत जसे लगेज, बॅगेज, फर्निचर, वर्क, ॲडवाइस, नॉलेज, हे नेहमी सिंग्युलर असतात. हे बघा, हे आपण मागल्या क्वेश्चनमध्ये पण बघितलं, म्हणून हा कॉस्ट इथे कॉस्ट पाहिजे होता, म्हणून तिथे एरर आहे. पुढे द फर्निचर, फर्निचरचं फर्निचर्स होत नाही, इथे येस लागणार नाही, बरोबर, म्हणून इथे येस नको पाहिजे, फक्त फर्निचर पाहिजे होतं, आणि इथे आर नको पाहिजे होता, इथे इज पाहिजे होता. हे बघा मित्र, पोएट्री, लगेज, इन्फॉर्मेशन, नॉलेज, पॅकेज, बॅगेज, स्टेशनरी, कॉस्ट, ब्रेड, बेकरी, हे जे शब्द आहेत मित्र हे नेहमी सिंग्युलर असतात, म्हणून त्यासोबत येणारा वर्ब नेहमी सिंग्युलर येत असतं. काय हे लक्षात ठेवा मित्र. हे मी माझ्या बॅचमध्ये पूर्ण डिटेलमध्ये शिकवले, पण तुम्हाला क्वेश्चनच्या माध्यमातून सुद्धा डिटेलमध्ये सांगतो आहे, म्हणून पूर्ण काळजीपूर्वक बघा. प्रत्येक प्रश्न तुम्ही माझ्या काळजीपूर्वक बघा, कारण की त्याच्यातून तुमचा टॉपिक तयार होतोय. ही गिव्ह मी मेनी गुड ॲडवाइस. आता इथे सुद्धा काय चुकी आहे, इथे ॲडवाइस हा प्लुरल नाही पाहिजे होता, म्हणून तिथे एरर होतं. म्हणजे चुका कुठे कुठे आहेत, ABC तिन्ही. आता हां, करेक्ट विचारायचं होतं, मग कोणतंच करेक्ट नाही आहे, नन ऑफ दिस हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा होता. सहज मार्क जाऊन देणारा प्रश्न आहे मित्रो. पुढे बघूया मित्रो. मी व्हरायटी ऑफ क्वेश्चन घेतलेले आहेत, म्हणजे जेणेकरून तुमची तयारी व्हावी. आणि मित्रो मी काय केलं आहे, जे क्वेश्चन सारखे दिसत आहेत की म्हणजे टॉपिक सारखा आहे, क्वेश्चन त्याचे POQ दिसतात, मग मी त्याला ॲड करायचा प्रयत्न केला आहे. द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसिटीज हॅज गॉन अप. आता कॉस्ट नेहमी सिंगल असतं, म्हणून इथे येस नको पाहिजे होता, हा इथे पहिली एरर सापडली, आणि पुढचं की बरोबर आहे. द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसिटीज हॅज गॉन अप. आता कॉस्ट सिंग्युलर आहे आणि सिंग्युलर वर्ब पाहिजे हॅज बरोबर आहे, इथे नो एरर आहे. द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसिटीज हॅव गॉन अप. आता कॉस्ट हे नको पाहिजे होता, म्हणून हे चुकलं आहे, इथे हॅव पण नको पाहिजे होता, म्हणून हाही चुकीचा आहे. द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसिटीज, आता ही कॉस्ट इथे नको पाहिजे होता आणि इथे हॅव पण नको पाहिजे होता. म्हणजेच काय, करेक्ट प्रश्न विचारला फक्त करेक्ट आहे, म्हणजे 2 पण प्रश्न चुकीचा आहे, 3 पण चुकला आहे, 4थाही चुकलेला आहे. फक्त 2 नंबरचा बरोबर आहे, 2 नंबर नाही. हा पहिला चुकलेला आहे, पहिला चुकला आहे, तिसरा चुकला, 4था चुकला, फक्त 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. मित्रो मी असे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला सब्जेक्ट फॉर ॲग्रीमेंटमध्ये घेतो आहे, जेणेकरून तुमची संपूर्ण तयारी व्हावी. पण त्यापूर्वी मी एक अपील करते शेवटी, जर तुम्ही माझ्या बॅचला नवीन असाल तर माझं यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम जॉईन करून घ्या, म्हणजे जेणेकरून जे काही POQ मी टाकणार आहे ते तुम्हाला अवेलेबल होतील आणि तुमची टॉपिकची तयारी होईल आणि तुमचा येणाऱ्या एक्झाममध्ये स्कोर वाढला म्हणजे रिझल्ट येईल, लक्षात. म्हणून माझं चॅनल सबस्क्राईब करा, आणि मी सर्वच टॉपिक घेणार आहे POQच्या माध्यमातून. POQच्या माध्यमातून ते टॉपिक तुम्हाला शिकवणार आहे मित्रो. धन्यवाद. कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग द टॉपिक्स. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.